आठवड्यातून प्रत्येकाच्या घरी एकदा तरी बनते ती म्हणजे खिचडी. कारण एक ना एक दिवस प्रत्येकाला उपवास असतो, त्यावेळेस आपण खिचडी बनवत असतो. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची साबुदाणा खिचडी कशी बनवायची याची रेसिपी बघतोय. आपण ज्यावेळेस खिचडी करतो त्यावेळेस ती काही वेळा चिकट होते किंवा मऊसूत होत नाही. यासाठी व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स मी सांगितल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास एक लाईक करा. तर नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. रेसिपी आपण सुरू करतोय, पण त्याआधी नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर खिचडी बनवण्यासाठी मी इथं 1 कप साबुदाणा घेतला. खिचडी मऊ होण्यासाठी साबुदाणा कसा भिजवतोय हे जास्त महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपण साबुदाणा भिजवून घेऊ. तर आपण साबुदाणा धुवून घेऊ. साबुदाण्यावर खूप असं स्टार्च असतं, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने साबुदाणा चांगला धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा 2-3 पाण्याने आपण धुवून घेतोय. साबुदाण्यावर स्टार्च असतं, 2-3 वेळा धुतल्यानंतर स्टार्च निघून जातं आणि आपला साबुदाणा मऊ होण्यास मदत होते. 2 ते 3 वेळा आपण धुवून घेतलाय. तर साबुदाण्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, साधारण एक अर्धा इंच. साबुदाणा आपला पूर्ण बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे आणि 7 ते 8 तास आपण साबुदाणा भिजवून घेतोय. आपल्याला जर सकाळी खिचडी करायची असेल तर आपण रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. त्याने काय होतं, साबुदाणा व्यवस्थित भिजतो आणि आपली खिचडी मऊ होते. खिचडी करण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यात साधारण 2 चमचे तेल टाकून घेते. तुम्ही साजूक तूप वापरलं तरी चालेल. मी इथं शेंगदाणा तेल घेतलं आहे. तेल गरम झालं आहे, आपण मिरच्या टाकून घेऊ. तुमच्याकडे उपवासासाठी कोथिंबीर जिरे चालत असतील तर तुम्ही टाकू शकता. मिरच्या छान तळून घ्यायच्या आणि तळताना चिमूटभर मीठ टाकायचं. कुणाला तळलेल्या मिरच्या आवडत असेल तर आपण खाऊ शकता. मिरच्या छान तळून झाल्या. त्यानंतर आपण जो बटाटा उकडून घेतलाय तो कुस करून टाकतोय. तुम्ही तुकडे करून घेतले तरी चालेल बटाट्याचे, पण याने काय होतं, साबुदाणा आणि बटाटा कुटाला एक छान बाइंडिंग येतं आणि खिचडी पण मऊ होते. एक साधारण 2 मिनटं मी बटाटा तेलात छान परतवून घेतलं. त्याने काय होतं, मिरचीचं तिखटपणा आणि बटाटा तेलात तळल्यामुळे बटाट्याला एक छान चव येते आणि वरून जर आपण बटाटा टाकला तर तो पिठं लागतो आणि थोडी खिचडीची चवही बदलते. तर आपण जो साबुदाणा भिजवलाय तो व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आणि बटाट्यात टाकून घेतोय. साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक 5 मिनिटासाठी आपण वाफवून घेतोय. मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि त्याचा कूट करून घेतलाय. तो आता आपण खिचडीत टाकून घेऊ. चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ठेवायचंय. कूट आपला व्यवस्थित मिक्स झालाय. गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवतोय. खिचडी मऊ होण्यासाठी आपण अजून एक ट्रिक वापरू शकतो. यात 2 चमचे दूध किंवा सायही टाकू शकतो, त्याने खिचडी अजून मऊ होते. आणि आपल्याला आवडत असेल तर साधारण 1 चमचा आपण साखर टाकू शकतो. 5 ते 7 मिनिटांनंतर आपली खिचडी छान परतवून झाली. साबुदाण्याला छान असा सोनेरी रंग आलाय. खिचडीसोबत तुम्ही दही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची आमटीही खाऊ शकता. या पद्धतीने आपली खिचडी छान तयार झाली आहे.
व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे टिप्स वापरून तुम्ही अशी खिचडी नक्की करून बघा. खिचडी अगदी चिकट न होता मऊसूत होऊन मोकळी सळसळीत होते. तर एकदा नक्की ट्राय करा. महाशिवरात्री येते तर नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास एक लाईक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.